आणि ह्या सगळ्या प्रकारात आणखीन एक मोठा धागा आहे. रवींद्र शहाणे या ब्रँडच्या अंडर तुम्ही काय काय स्पेसिफिक सर्व्हिसेस ऑफर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण तयार केली. 3 कोर्सेस वेगवेगळे डिझाईन केलेले आहेत, ज्यांचा फॅशन डिझाईनची काहीही संबंध नाही. काही संबंध नाही. अगदी नवशिकेत त्यांचा संबंध नाही. तुम्ही बुटीक चालू करणार असता किंवा बाकी काय असतं तर त्यासाठी लागणारं नॉलेज जर त्यांना अफोर्डेबल रेटमध्ये मिळालं तर त्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्याकडनं असं समजलं की सगळीकडे महाराष्ट्र मंडळ आहेत, इथं तर कितीतरी बायकांची अशी इच्छा आहे की आपण असं जर कोणी शिकवलं तर आपण शिकावं, आपल्यासाठी करावं. आणि ह्या सगळ्या प्रकारात आणखीन एक मोठा धागा आहे. म्हणजे फॅशन डिझाईनच्या शिक्षणाचा एक अशी लेवल सगळ्यांच्या डोक्यात बसली आहे की तो इंग्लिशमध्ये असतं, ते असंच असतं तसंच असतं. म्हणजे ती टर्मिनॉलॉजी ते सगळं ऐकून बरेच जण एकदम घाबरतात. विचारणारच होतं की कुठल्या भाषेत तुम्ही ऍक्च्युली एवढ्यासाठी मी शिकवताना त्या इंग्लिशचा बाऊ काही ठेवत नाही. ज्या ठिकाणी जी टर्मिनॉलॉजी पाहिजे, जी इंग्लिशमध्येच सांगायला पाहिजे ते इंग्लिशमध्येच सांगितलं जातं, पण ते हिंदीमध्ये पण समजावलं जातं. आणि ज्यांना मराठीच पाहिजे त्यांना मराठीमध्ये पण सांगितलं जातं. तर आपण तिन्ही भाषांमध्ये हा कंबाईन करून हे सगळं तिन्ही भाषांमध्ये कुठल्याही ले मॅनला सुद्धा ते समजू शकेल.